लेती है, दुख ले लेती है, माँ लेना कोई नगमे गाती है, माँ के जैसा तो बोलना। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला अलाइन मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊनं जे काय आपलं मटेरियल असेल ते आपल्या अलाइन मोशनमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं, डिस्क्रिप्शनमधून एक्सपोर्ट करून घ्यायचं आणि मटेरियल आपलं सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, माहिती असेल तुम्हाला। तर भाऊनं एवढं झाल्यानंतर भाऊनं जे काय आपले बिटमार्क आहेत त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। आपल्याला ओपन केल्यानंतर भाऊनं जे काय आपण मटेरियल दिलेलं आहे त्याला काहीच नाही करायचं, सिम्पली आपलं जे काही व्हिडिओ वगैरे दिले आपण स्पेशल आपण देवी मातावर व्हिडिओ एडिटिंग केली, तर भाऊनं आपल्याला व्हिडिओ पहिले दिले आहेत तर ते व्हिडिओ लावायचे आहे आणि जे काय आपला फोटो आहे तो पण लावायचा आहे। चला सिम्पली ते लावून घेऊ। अशा प्रकारे भाऊनं जे काय आपला फोटो आहे पहिला फोटो लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि याला पहिल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनं याला बीटच्या खालती घ्यायचं आहे, जेवढं पण लेअर आहेत त्याच्या खालती घ्यायचं, बघू शकता की लेअर त्याच्यावरती येऊन जाईल आणि एवढं झाल्यानंतर त्या फोटोला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ती बिल्डिंगचं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याची ऑपेसिटी थोडी कमी करायची आहे, 35 ठेवून घ्यायची आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनं इथून आपल्याला व्हिडिओ लावायचे आहेत, तर चला ते व्हिडिओ पण लावून घेऊ। अशा प्रकारे जे काय आपल्या माताचे व्हिडिओ असतील ते अशा प्रकारे व्हिडिओ लावायचा आहे। पहिला हा वाला व्हिडिओ लावायचा आहे भाऊनं आपल्याला। एवढं झाल्यानंतर भाऊनं बघू शकता की पहिला हा वाला व्हिडिओ आणि याला असं खालती घेऊन घ्यायचं आहे आणि दुसरा हा वाला व्हिडिओ याला पण असं खालती घ्यायचं आहे। जेवढं गाणं आहे भाऊनं तेवढंच आपल्याला व्हिडिओ वगैरे ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं। तर बघू शकता भाऊनं दोन अशा प्रकारे व्हिडिओ लावायचे आहेत आपल्याला। जे काही मी व्हिडिओ दिलेले आहेत ते अशा प्रकारे लावायचे आहेत। एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर भाऊनं जे काय आपलं नाव आहे कोणचं पण नाव ठेवू शकतं तुम्ही, कमेंट्सून झालं जसं काही ते झालं तर आपण सिम्पली हे नाव टाकून घेऊ आणि तुम्ही कमेंट्सून टाकू शकता किंवा हे पण टाकू शकता, दोन्ही पण टाकू शकता। आपला दोन्ही पण याचा व्हिडिओ एडिट होऊन जाईल, कमेंट्सून पण होणार आणि नवरात्रीचा पण होणार। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क ओपन सेक इफेक्ट ओपन करायचा आहे। जो काही पहिला इफेक्ट दिसतो त्याला अशा प्रकारे इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉट दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे। कॉपी इफेक्ट दिसतो त्याच्यावर क्लिक करायचा आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, आपला बिटमार्क ओपन करायचा आहे। बिटमार्क ओपन केल्यानंतर भाऊंनो जो का आपण इफेक्ट कॉपी केला सिम्पली इथं पेस्ट करायचा आहे। जे काय आपलं नाव दिसतो ही नवरात्री 2024 उत्सव नाव दिसतो की नाही त्याला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे। सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर बघू शकता भाऊंनो तो इफेक्ट आपला लागून जाईल। एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो जे काय दुसरा आहे जो काय आपला दुसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट दिसतो त्याला क्लिक करायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय व्हिडिओ दिसतो त्याला हा आपला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, जो का आपण दुसरा इफेक्ट कॉपी केला। सिम्पली इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। तर बघू शकता की आपला इफेक्ट अशा प्रकारे लागून जाईल आणि जे काही व्हिडिओ आहेत भाऊंनो लेअरच्या खालती घ्यायचं आहे, तर चला लेअरच्या खालती घेऊन येऊ। अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपल्या लेअरच्या खालती व्हिडिओ आहेत ते घेऊन घ्यायचे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काही तुमचा लोगो असेल किंवा काही जे काही लोगो असेल ते लावून घ्यायचं आणि बॉर्डर वगैरे लावून घ्यायची। चला आपण बॉर्डर वगैरे लावून घेऊ अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे।
घेतल्यानंतर भाऊंना एक्सपोर्ट बटन क्लिक करायचं आहे. जेवढा पण HD हवा असेल तेवढं HD करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. Don't shine when there's only sun.